नमस्कार, मी सोनाली पालव. मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा 8 महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली, तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक पवित्रा घेतलाय. आता या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नाही, तर तो तुम्ही तोडलात, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला होता. हा पुतळा 26 ऑगस्ट रोजी पडला. त्यानंतर या पुतळ्याची निर्मिती करणारे शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चेतन आपटे याला अटकही झाली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे, परंतु जयदीप आपटे अजूनही फरार आहे. पोलिसांची 7 पथके त्याचा शोध घेत आहेत, परंतु पोलिसांना त्याचा थांग पत्ता लागत नाहीये. दुसरीकडे त्याचे कुटुंब ठाणे येथील घरी परतले असून ते सध्या पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. त्यांचीही सिंधुदुर्ग आणि कल्याण पोलिसांच्या पथकाने चौकशी केली. मुंबईच्या लालबाग परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशाने धावत्या बेस्ट बसचं स्टेअरिंग खेचलं, त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच बसने रस्त्यावरून जात असलेल्या 9 जणांना चिरडलं. या थरारक घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झालेत. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने चांगलाच हाहाकार उडवल्याचं दिसतंय. हवामान विभागाने 72 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. नांदेड, लातूर, जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने दाणादाण केले. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती आल्याची माहिती मिळते. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पाळलाय, कारण शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. शिवप्रेमींनीही या घटनेचा निषेध केला. महाविकास आघाडीने याबाबत तीव्र शब्दात निषेध नोंदवला. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या अशा पायी मोर्चा देखील काढण्यात आला. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं. या ट्विटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. इतिहासातील घटनांचे दाखले देत जितेंद्र आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यावेळेस म्हणाले.